पहिला चेंडू इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते समोर वे सेप मध्ये वाईट ऑफ मिड ऑफ रिझन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय प्रदीप ऑफ द मार्क. अकाउंट ओपन होतोय जागृत मराठा राहणाऱ्या संघाचं. डोंगे विपक्ष राहणार या दोन संघांमधील हा 6वा सामना पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. अंकुश पहिले षटक घेऊन आलंय. अंकुशाला धावांवर अंकुश ठेवावं लागेल. पाहिजे अंकुश धावांवर अंकुश ठेवतोय की मात्र मागील सामन्यामध्ये ज्याप्रमाणे राहणार संघाने फलंदाजी केली होती विस्फोटक त्याप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळते. इथे इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. काउंटर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाते सीमापार चौकार. अगदी हवेच्या वेगावर नक्कीच आपण पाहतोय. या हवेच्या लाटांवर स्वार होताना नक्कीच हा फटका 6 धावांसाठी षटकारीण संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. आक्रमक फलंदाजी करताना भालचंद्र पाहायला मिळतोय. पावलाचे षटक आणि 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केलेला आणि यावेळी देखील क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील. हा चेंडू निघून जाते सीमापार. आणखी एक षटक. कडक फटके मात्र नक्कीच पाहायला मिळतात. आपण बघतोय फलंदाज भालचंद्रच्या बॅटमधून अंकुश याला धावांवर अंकुश ठेवता आलेला नाही. फलंदाजांवर अंकुश ठेवता आलेला नाही आपण पाहतोय. कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी गॅप मधून चेंडू निघून जातोय. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून धावसंख्या 21. धावा सध्या होत नाहीत. धावा वाहत आहेत राहणार संघाचे आपण पाहतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला ऑन्ट्रेचा फटका आहे मात्र मिड ऑन रिझनमध्ये एका धावीसाठी. सिंगल संघाची धावसंख्या 22 आणि पहिल्या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर जागृत मराठा राहणार संघ आपण बघतो चांगल्या स्थितीमध्ये बिनबाद जिंकण्याबद्द धावसंख्या धावपल्याकडे 22 धावा. असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच.
प्रमोदजी भोईर इथे उपस्थित आहेत आणि सदानंदजी आपणास विनंती असेल की आपण या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विनोद. पहिले षटक अतिशय महागडं पाहायला मिळालं होतं. इथे समोर खेळलेल्या चेंडूला बॉलर बॅक ड्राय, क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 23-23. आपण सामना पाहतोय साई कृपा डुंगे विपक्ष जागृत मराठा राहणार या दोन संघामध्ये. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज विनोद. इथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र आपण पाहतोय त्याला दिसला नाही चेंडू. अंगाने चांगला त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपल्या संघासाठी या धावांचं संरक्षण करताना आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा त्यांनी सेव्ह केलेल्या आहेत. धावसंख्या 24-24. इथे समोर खेळलेल्या चेंडूला पुन्हा एकदा 20 स्टेपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगर रिझमध्ये तैनात आहे. इथे देखील फक्त एकच धाव, एकेरी धावेने धावफलक घालता ठेवलेला आहे. षटकामध्ये आपण पाहतोय या राहणार संघाचे दोन्ही फलंदाजाने. मागील षटकामध्ये आपण बघितलं तर धावांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती, खास करून बरसला होता भालचंद्र. आणि या षटकामध्ये थोडंसं नक्कीच अंकुश ठेवताना विनोद धावांवर. इथे मोठा फटका, हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमाच्या बाहेर. षटकार. या 6 धावने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होती. धावफलकावर 31 धावा, 31. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि चौथ्या चेंडूवर हा मोठा फटका आपण बघतोय प्रदीप याच्या बॅटमधून. इथे पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, गली रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला आहे आणि दुसरी धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. या 2 धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 33-33. आपण सामना पाहतोय जागृत मराठा राहणार विपक्ष साई कृपा डुंगे या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसरं षटक विनोद हाताळतोय. प्रेमनाथजी पाटील यांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आयोजन कमिटीचे मेंबर आहेत प्रेमनाथजी पाटील साहेब. एक सिंगल रन्स, सिंगल संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्ती, 2 षटक समाप्तीनंतर 17ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. बिनबाद 34 धावा. खाली संघाचे विस्फोटक फलंदाज आणि या लॉट कमिटीचे या सदस्य सदानंदजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यापड्या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि जितेंद्र पाटील डुंगे संघाचे नक्कीच जे खेळाडू आहेत प्रत्येक कॅचसाठी त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक झेलासाठी प्रेमनाथजी पाटील साहेबांकडून दिलं जाईल, जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, आयोजन कमिटी मेंबर आहेत. जितेंद्र पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक कॅचसाठी या प्रत्येक झेलासाठी जितेंद्र पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक प्रेमनाथजी पाटील यांच्याकडून दिलं जाईल. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. सामनाकडे फलंदाज प्रदीप पाटील आपण बघतोय स्ट्रायकर इंडला. इथे कट केला चेंडूला फांडच्या डोक्यावरून हा चेंडू डीप फांड रिझन मधून इथे मात्र अडवला जातोय.
फुटवरचा चांगला वापर, अगदी फुटबॉल स्किल तिथे वापरले गेले आहे क्षेत्रक्षाकडून. मात्र तोपर्यंत फलंदाजाने 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 37वर 37. सदोतीस धावा 37 आपण पाहतोय. या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रशांतनं तिसरं षटक घेऊन आलेलं आहे साईकृपा डोंगे संघाकडून. स्विंग अँड मिसचा चांगला चेंडू दरम्यान सदानंद म्हात्रे यांचे ते आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चालू क्रिकेटमध्ये 40+ विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. इथे ऑन साईडला चेंडू टोलला मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 38 धावा 38. आपण सामना पद्धत डोंगे विपक्ष राहणार या दोन संघामध्ये. दोन्ही फलंदाज जर बघितलं तर मजबूत बांध्याचे आहेत, मजबूत देहष्टे आपल्याला पाहायला मिळतात आणि मजबूत फटके देखील या इनिंगमध्ये पाहायला मिळालेले आहेत. फुलटा चेंडू होता, फायदा उचलता नाही, इलेव्हेशन प्राप्त करता आलं नाही. गावकडे रिझल्टमध्ये चेंडू जातोय, तुम्हाला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 39 39 आपण पाहतो या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. इथे मात्र आकाशामध्ये फाटका केलेला आहे, उंच उंच लांब नाही, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आपण पाहू शकता लांब देखील जातोय हवेच्या नक्कीच. आणि क्रिकेटमध्ये असं नेहमीच म्हटलं जातं की ती जिथे वारा तिथे मारा. अगदी वाऱ्याच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर मधोमध चेंडू घेता आला नाही, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातो आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद धावची चेंडूने पहिला हादर बसतोय जागृत मराठा राहणाऱ्या संघाला. इथे जोरदार अपील आणि यस पंचाने अपील उचलून धरलेलं आहे. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा फलंदाज इथे मात्र 5ची चेंडूने बाद राहणाऱ्या संघाचा.
त्याचे धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते. शेवटचे षटक घेऊन आलाय गोलंदाज राकेश आणि राकेश यांनी आपल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. LBW चुरपाने फलंदाज बाद झालेला आहे. मंगेश ज्याने बाद होण्यापूर्वी फक्त 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज दिनेश. प्लेअर मेसचा चांगला चेंडू पूर्णपणे चेकीत बीट केला होता. समोरून चेंडू बोलावला होता. चांगला चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव. चांगले गोलंदाज आपण बघतो गोलंदाज राकेश कडून. धावसंख्या स्थिर धावपलेगावर 47 47. फुलटा चेंडू आहे या आणि फुलटाचं इथे मात्र फुल टोल वसूल करता नाही. मात्र इथे आपण पाहतोय मौका भी दिया और छक्का भी दिया. तेल गेलं तूप गेलं आणि हाती दुपाटणं आलं. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 53. अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे. जागृत मराठा राहण्याला संघाच्या 50 धावा पूर्ण क्रॉस झालेल्या आहेत. 53 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. तर शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना जागृत मराठा राहणार संघ आपण पाहतोय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भालचंद्र याने 30 धावांची एक अतिशय उत्कृष्ट इनिंग केलेली आहे. प्रदीप याने त्याला चांगली साथ दिलेली आहे आणि आता मात्र आपण पाहतोय दिनेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं मिसफिल्ड करतोय. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने फलकामध्ये पुन्हा एकदा बदल होते. धावसंख्या 55 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. गावदेवी ओवली पोटी प्लस आयोजित सरपंच उपसरण चषक 2025 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 6 आपण पाहतोय या रानाल विरुद्ध डोंगे या 2 संघामध्ये. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण इलेव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही आणि एका धावेचं समाधान मानावं लागेल. तर अशा प्रकारे या धावसंख्या जडले ते अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे साई कृपा डोंगे या संघासमोर. करताना धावसंख्या झालेली ते अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष साईकृपा डोंगे संघासमोर उभं केलेलं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय घडेल, काय बिघडेल, कुठल्या संघाचा ते हार आणि कुठल्या संघाचे होईल जय जयकार यापर्यंत पोहोचण्यासाठी सेकंड इनिंग की कहानी सुनते मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे की जुबानी. सतवाचे एक विराई
च्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला बॉल स्पॉन्सर झाले आहेत. उत्पल चायनीज कॉर्नर यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली आहे. जल है तो कल है. त्याचबरोबर गोपीचंद दादांच्या माध्यमातून देखील पाण्याची व्यवस्था झाली आहे. त्याचबरोबर नक्कीच कमिटी जी आहे ती पूर्णपणे बदललेली आपण पाहतोय. लॉट कमिटी मेंबर प्रमोददा भोईर व्यासपीठावर आहेत. माजी उपाध्यक्ष त्याचबरोबर नक्कीच सदानंद म्हात्रे दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील आता लॉट कमिटी मेंबर आहेत. काय लगेच घेऊ आता आपण त्वरितच त्यांना सन्मानित करूया. मी यतीश दादा म्हात्रे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सदानंद म्हात्रे दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. सदानंद दादा म्हात्रे कालबार टीमचे अतिशय विस्फोटक फलंदाज. काय कमालीचं प्रदर्शन धामणगाव या ठिकाणी आपण त्यांचं पाहिलं होतं. अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपण पाहतोय. त्यानंतर संदीप पाटील दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी यतीश दादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार त्या ठिकाणी घ्यायचा आहे. चला मॅचला सुरुवात करा. मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिलाच बॉल आवत असं संपर्क नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज काय घडलंय त्या ठिकाणी. नक्कीच बॉल मात्र पाहता पाहता निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. पोहोचतात चेंडूपर्यंत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. सहा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. जयचंद या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. मात्र त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक मात्र तैनात केला गेला आहे. ऑन साईडला जर विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फलंदाज विनोद पुन्हा एकदा सज्ज. या बलेस देखील बॉल उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. 57 धावांचे लक्ष्य आहे. अर्थातच सुरुवात खूप महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. साई कृपा ढुंगे टीमचा विचार केला तर
तर त्या उलट जागृत मराठा रानाल टीमची गोलंदाजी देखील चांगली आहे. मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसमोर कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं झालंय गोलंदाज जयचंदच्या माध्यमातून. धावफलकावर धावा झाल्या आहेत 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज विनोद भगतच्या बॅटमधून निघणारा पहिला ब्लास्ट षटकार आवश्यकता देखील आहे, कारण 57 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. लक्ष जे आहे ते लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी. साई कृपा ढुंगे टीमच्या फलंदाजांना आतापर्यंत सुरुवात जरूर चांगली झाली आहे, कारण 5 बॉल टाकून झाल्यात. 14 धावा धावफलकावर. अर्थातच आवश्यक धावगती जी आहे ना ती प्राप्त झाली आहे. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल. जयचंद बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. जसं पाहिलं फलंदाज पुढे सरसावतोय. लेंथ कमी केली होती. स्लोवरचा वापर देखील पाहायला मिळाला. बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला आणि अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 14 धावा. नक्कीच 10 विकेट्स हातामध्ये आहेत. अर्थातच सुरुवात जी आहे ती चांगली झाली आहे. 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात, ज्यामधील 13 धावा विनोद भगतच्या बॅटमधून आल्यात, तर एक सिंगल राकेश पाटीलच्या बॅटमधून आली आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर चांगली क्षमता आहे दोघांकडे. क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना मात्र तुम्हाला विजयासाठी तब्बल 57 धावा ठोकायच्या आहेत. मात्र आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉलवर अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक सांगतायत 43 धावा आवश्यक आहेत. अर्थातच चांगली सुरुवात. तर गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर विजय येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीपमध्ये. पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. संपर्क हवा तसं नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा देखील आलाय. नक्कीच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकली आहे त्या ठिकाणी आणि त्या कारणास्तव पंचांनी नो बॉलचा इशारा केला आहे त्या ठिकाणावर ना. यस, नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायर जे आहे त्यांच्या त्या बाजूने जर 3 क्षेत्ररक्षक असतील तर मात्र नक्कीच तुम्हाला नो बॉलचा सामना करावा लागेल. गणेश ठाकरे विथ संजय ठाकरे, वेलकम. लेगचा पंचाला माहिती का? लेगची पंचाला
यस गणेश दादा ठाकरे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. यतीश दादा मात्रे तुम्हाला बोलावत आहेत. सोबतच संजय ठाकरे. चला मॅचला सुरुवात करा. तुमचा नाही विषय षटकातील पुढचा बॉल फ्री हिट चेंडू. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. सुरेख फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावफलक पुढे सरकले. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी साई कृपा ढुंगे टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड झालाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 23-23 वर पोहोचलंय. 57 धावा विजयासाठी आवश्यक असताना मात्र सुरुवात चांगली झाली आहे, परंतु शेवट कशा प्रकारचा होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण वार तर जरूर झालाय, मात्र पलटवार जागृत मराठा रानाल टीम करेल का याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत. आणि खास करून श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर संघ कोणता खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच ह्या मॅच नंतर मिळेल. आज ठाकूरपाडा टीमचा विचार केला तर वैशिष्ट्य राहिलं आहे. एक तर संजय ठाकरे यांची फलंदाजी आणि दुसरं म्हणजे गुरुनाथ ठाकरे यांची कॅप्टन्सी. चला थोडं स्पीडली गेला. विजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला बॉल उडवलं होतं. क्षेत्ररक्षक दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. विजय पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार लागला आणि त्यानंतर कमबॅक चांगल्या प्रकारे केलाय विजय या गोलंदाजाने. 24 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मात्र फुल अँड पॉवरफुल बॉल सीमारेषे बाहेर गुल. षटकार. अतिशय चांगला फटका. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय फलंदाज विनोदच्या बॅटमधून. या बॉलेस इनसाइड आउट फटका. हा फटका देखील चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32 धावा. अगदी एकेरी झुंज त्या ठिकाणी आपण पाहतोय. विनोद भगतच्या बॅटमधून ज्या प्रकारे धावा येतात. पहिलं षटक 14 धावांचं, दुसरं षटक 18 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच तुम्हाला सर मी तर एवढंच म्हणेन की कॅप्टन वाहा खडे
जहां मसले बडे. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण संधी देऊया DJ घनराज गणेश पाटील. काय कॅप्टन्सी राहिली आहे आज गुरुनाथ ठाकरे यांची आणि गोलंदाजी देखील भरपूर धारदार पाहायला मिळाली. काही हरकत नाही आहे. वॉल्यूम मॅचच्या दिशेने 12 चेंडू 25 धावा. षटकातील पहिला बॉल ऑन साईडला. पुन्हा एकदा प्रहार डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. दत्ताजी दरे विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 34 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. प्रदीप पाटील त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना या बलेचा बॉल ऑन साईडला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय. बॉलला उडवलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. चार षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय फलंदाज विनोद भगत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॅटची गडा. यस, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम रानाल मध्ये हर्ष. फलंदाज बाद. पहिली विकेट विनोद भगत. बॅक टू द डगआउट. विनोद भगत या ठिकाणी बाद होतोय. मी तर विनोद भगत यांची प्रशंसा करेन. जसं पाहिलं की बॅटची गडा लागली आहे. स्वतः मैदान सोडतोय. स्वतः नक्कीच फिंगर अप केली होती त्या ठिकाणी. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली नाही आहे. ही खेळाडू वृत्ती आहे. चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 34 धावा वैयक्तिक ठोकल्या गेल्या. नवीन फलंदाज प्रशांत इन ॲट 3 नंबर. 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत गेलाय.
प्रदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पहिली विकेट काढली त्या ठिकाणी. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी मिळून दिला आणि त्या दरम्यान हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल अवांतर धाव मिळेल. उजवी स्टिक सोडून जास्तच बॉल बाहेर टाकला होता. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केले प्रशांतला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडली गेला, स्पीडअप करा. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. सो प्लीज वेळेसंदर्भात आम्हाला कोऑपरेट करा. आज दत्तात्रय यांचा देखील अंदाज वेगळाच पाहायला मिळतोय. ज्या अंदाजाने सनग्लासेस लावले आहेत, कुठेतरी वयाची 5 ते 7 वर्ष कमी झालेली वाटतात आपल्याला दत्ताजी तरे. आकर्षक सनग्लासेस. संजय ठाकरे इनकी तो बात ही अलग है. नक्कीच आता मात्र कमी होती भगवान ठाकरे यांची. ते देखील आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहे धावा 15. चेसिंग इज कंपल्सरी. वाडा मॅच. 57 धावांचे लक्ष असताना मात्र सामना येऊन ठेपलाय. उर्वरित 6 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर सागर येतोय. टीमच्या कॅप्टनने सागरवर जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी करेल का पाहूया. ऑन साईडला अगदी सीमारेषेलगत 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर 4 खेळाडू ऑफ साईडला आपण पाहतोय. मॅच ऑन. पहिला बॉल. 6 चेंडू 15 धावा. या वेळेस विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. या ठिकाणावरनं प्रत्येक निर्धाव चेंडू साई कृपा डुंगे टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाही आहे. या तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. सागर हा गोलंदाज ज्या शैलीने गोलंदाजी करतोय त्या शैलीवर मात्र आक्षेप घेतला गेलाय. तर या ठिकाणावरनं आमचे तिसरे पंच तपासतील की सागर हा गोलंदाज 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. कारण मित्रो, एक वेळ होती, एक काल होता ज्यावेळेस थ्रो गोलंदाजी चालायची, परंतु आज क्रिकेट भरपूर पुढे गेलाय, भरपूर फॉरवर्ड झालाय. थ्रो गोलंदाजी चालणार नाही आहे. यास पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. षटकातील पुढचा बॉल. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस बॅटची कडा. मोठी विकेट. फलंदाज बाद राकेश पाटील. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. क्षमता जरूर आहे, प्रश्नचिन्ह अजिबात नाही आहे, परंतु सिद्ध करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. विष्णूजी ठाकरे सोबत संदेशजी ठाकरे.
अतिशय चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. या वेळेस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव काढली गेली आहे. अर्थात जाता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 3 ओव्हरपर्यंत विचार केला तर सर्व काही आवाक्यात होतं, मात्र त्यानंतर या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय, फक्त आणि फक्त एकच धाव. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. जोरदार अपील जरूर झाली होती परंतु पंच सहमत नाही आहेत. लेग स्टिक मिस करत होता चेंडू त्या ठिकाणी. आता मात्र शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी या मॅचमध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय. जागृत मराठा रानाल संघाला फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे आणि नक्कीच ती देखील कंप्लीट झाली आहे. काय कमालीचं षटक फेकलं या ठिकाणी. 15 धावांची आवश्यकता असताना मात्र या ओव्हरमध्ये खर्च झाल्या फक्त आणि फक्त एकच